नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज जी आपण पूजा बघत आहात ती आहे 64ची दत्तपूजा। तर या पूजेनिमित्त आपण बनवणार आहोत नारळाची बर्फी। खास करून प्रसादासाठी ही बर्फी मी आज बनवलेली आहे। अतिशय टेस्टी कलाकंदप्रमाणे लागणारी ही बर्फी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। रेसिपी अतिशय सोपी आहे। त्यासाठी फक्त आपल्याला एक नारळ खोवून घ्यायचा आहे। ओलं नारळ घ्यायचं आहे आणि ते खोवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा किस घ्यायचा आहे। 2 वाट्या जर आपल्या नारळाचा किस असेल तर आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे, 4 हिरवी वेलची घ्यायची आहे, त्यानंतर 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे। एवढ्या साहित्यामध्ये आपण अतिशय स्वादिष्ट रेसिपी तयार करणार आहोत, तीही अतिशय झटपट। तर सर्वप्रथम आपण गॅस पेटवून पॅन ठेवला आहे, त्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे आणि आता आपण नारळाचा चव टाकत आहोत। ताजा नारळ घेऊन ते फोडायचं आहे। त्याची मागची साल जी आहे ती काळसर ती काढायची आहे। त्यानंतर त्याचे बारीक काप करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। नारळाची वडी बनवताना कधीही आपल्याला नारळ जे आहे ते फ्रेश घ्यायचं आहे। नारळ म्हणजेच त्या नारळाचा किस हा चव प्रिझर्वेटिव्ह आपल्याला अजिबात घ्यायचा नाही। म्हणजेच नारळ आणायचं, फोडायचं, ते खवायचं आणि त्याचा ताजा किस आपल्याला ह्या वड्या बनवायला घ्यायचा आहे। मस्त 2 ते 3 मिनिट कमी गॅसवरती हा किस आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। 1 चमचा तूप टाकलेला आहे आपण आणि मस्त मंद गॅसवरती हा खोबऱ्याचा किस आपण भाजत आहोत। 2 ते 3 मिनिट होत आलेले आहे आणि आपल्याला थोडासा कलर पण चेंज झालेला दिसत असेल। यामध्ये आपण ना दुधाचा वापर करणार आहोत नाही पाण्याचा। आणि ह्या वड्या ज्या आहेत त्या खूप पौष्टिक आहे, सात्विक आहे आणि 8 ते 10 दिवस आरामात टिकणारे आहेत, कारण यामध्ये ना पाण्याचा अंश नाही दुधाचा। आपला खोबऱ्याचा किस मस्त आता परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण साखर टाकणार आहोत। सतत आपल्याला हे मिश्रण हलवत ठेवायचं आहे, जेणेकरून आपली साखर या खोबऱ्याच्या किसामध्ये मिक्स होईल। अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे, तितकीच मस्त स्वादिष्ट आहे। जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला जर गोड खावंसं वाटलं तर तेव्हा आपण नारळ आणून पटकन ह्या अशा वड्या करू शकतो आणि खाऊ शकतो। सतत मिश्रण हलवत ठेवायचं आहे। आपण बघत आहात की साखर विरघळत चाललेली आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते आता ओलसर पण दिसत आहे। जोपर्यंत या मिश्रणाची गोळी तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मस्त कलर चेंज झालेला आहे, आपल्याला दिसत असेलच। आता आपण शेवटी वेलची पूड टाकणार आहोत आणि एक वेळा नीट परतून घेणार आहोत। ज्यावेळेस मी नारळ फोडलं त्यावेळेस नारळ सुकं निघालेला आहे, म्हणून आपला जो हा नारळाचा चव आहे तो कोरडा दिसत आहे। काही वेळा नारळामध्ये पाणी अजिबात निघत नाही आणि नारळ सुकं निघते, तर तसंच हे नारळ निघालेलं आहे। त्यामुळे आता आपलं मिश्रण सुकं झालेलं आहे। आता बघा गोळी तयार होत आहे। आता आपण परातीमध्ये घेऊन हे मिश्रण सेट व्हायला ठेवणार आहोत। तर तुम्ही अशा प्रकारे लाडूही बनवू शकता किंवा बर्फीही बनवू शकता। यदा कदाचित जर तुमचं मिश्रण सुकं झालं तर तुम्ही 1 लिटर दुधाची मलाई टाकू शकता, त्याच्यामुळेच आपल्या वड्या ज्या आहेत त्या कलाकंदप्रमाणे लागणार आहेत। मिश्रण मस्त आपलं तयार झालेलं आहे। आता आपण एखाद्या परातीमध्ये हे काढून घेऊ। या डिशमध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला हे मिश्रण सेट करायला घ्यायचं आहे। त्याला थोडासा तुपाचा हात लावा आणि मिश्रण टाका। वड्या किती जाड ठेवायचे आहे त्यानुसार आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये पसरवायचं आहे, प्लेन करून घ्यायचं आहे।
जर वड्या करताना नारळ आपलं व्यवस्थित भाजलं गेलं तर ह्या वड्या खूप दिवस, महिनाभर ह्या वड्या टिकतात. फक्त कलरमध्ये थोडासा तुम्हाला फरक दिसू शकतो, परंतु जास्त दिवस जर टिकवायचे असेल तर आपलं नारळ मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा, परफेक्ट आपलं मस्त मिश्रण पसरून झालेलं आहे. आता हे आपण थोडंसं थंड व्हायला ठेवून देऊ. अर्धा एक तास नंतर वड्या पाडून घेऊ. खूप छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. वड्या सेट होऊन अर्धा तास झालेला आहे. आता आपण वड्या पाडून घेऊ. जास्त थंड होऊ द्यायचं नाही. आपण यामध्ये काजू बदाम वगैरे वरून सजवायला घेऊ शकता किंवा आतमध्ये आपण टाकू शकता. आपल्या आवडीनुसार ह्या वड्या आपण करायच्या आहेत, परंतु ह्या अशाच वड्या खायला खूप छान लागतात. प्लेन वड्या हवं तर तुम्ही थोडासा सुकामेवा वरती सजवू शकता. मस्त कलाकंदप्रमाणे हे वड्या तयार होणार आहेत. दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. आणि आता ह्या पूर्ण सेट झाल्यानंतर आपण काढून घेऊ. जर तुम्हाला बनवायचे आहे तर तुम्ही रात्री बनवा आणि रात्रभर हे अशा सुकायला ठेवा, म्हणजे सेट व्हायला ठेवा आणि त्यानंतर काढून घ्या. नारळाची बर्फी मस्त सेट झालेली आहे, तर ती आता आपण काढून घेऊ. अतिशय सुंदर बर्फी तयार झाली बघा. अगदी खुसखुशीत आहे. अगदी खुसखुशीत बघा बर्फी तयार झाली. दिसायला एकदम असं वाटते कलाकंदची बर्फी आहे आणि सहज निघते. रेसिपी आवडली तर करून बघा. रेसिपी आवडली तर झटपट करून बघा, कारण खूप सुंदर, टेस्टी आणि स्वादिष्ट आपली रेसिपी आहे. झटपट होणारी आहे. जेव्हा कधी आपल्याला गोड खावंसं वाटलं तेव्हा आपण पटकन ही रेसिपी करू शकतो. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे पुढील येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. धन्यवाद मंडळी.